हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस खूप छान जावो सगळ्यांना। आज आपण पाहणार आहोत नवीन स्लीव्ज डिझाइन। काठपदर साडीवर ही स्लीव्ज डिझाइन आहे। तर आपण या स्लीव्ज डिझाइनचं पूर्ण कटिंग व स्टिचिंग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि जर आवडलाच तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आता जो काठाचा भाग आहे त्याचं मार्जिन सोडून वरचा जो प्लेन भाग आहे त्याच्यामध्ये आपण डिझाइन बनवणार आहोत। तर मी अस्तरच्या कापडवरती त्यासाठी मार्किंग करून घेतलेला आहे। तर आता आपण डिझाइन बनवण्यासाठी जो सेंटरला पॉइंट देणार आहोत तर तो आहे 1 इंच रुंद किंवा 1.25 इंच रुंद तुम्ही घेऊ शकता। मी ते 1 इंच रुंद घेतलेला आहे आणि जो सेंटर भाग आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे। इथं 3 इंच आहे तर 1.5 इंच त्याचा मध्य काढायचा आहे आणि मग मध्यावरती 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि ह्यालाच तुम्ही बर्फी कटचा शेप देऊ शकता किंवा गोल राऊंड देऊ शकता, पण मी इथे गोल राऊंड देणार आहे। तर मी इथे हलक्या हाताने असा चॉकच्या साहाय्याने थोडासा गोल राऊंड देऊन घेतलेला आहे आणि आता हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कॅनव्हास पण यूज करू शकता, नसेल तर बिना कॅनव्हासचं पण हे कटिंग आणि स्टिचिंग करता येतं। तर मी आता इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आता याचं आपण स्टिचिंग पाहूया। हे पहा, अशा पद्धतीने हा पॅच तयार झालेला आहे। आता मेन ब्लाऊजचं जे कापड घेतलेलं आहे त्यावरती हे अस्तरचं कापड वरच्या बाजूने सुईच्या बाजूने असं ठेवून घ्यायचं आहे आणि जो पॅच आहे त्याच्या कडेकडेने एकदम 1 सूत किंवा 1/4 इंचापेक्षाही कमी म्हटलं तर एवढं मार्जिन ठेवून मग पूर्ण जो पॅच आहे आपण कट केलेला त्याच्या कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना काळजीपूर्वक मारायची, कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आता कडेने शिलाई मारून झाल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे, बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोन्ही पण, आणि मग हा पॅच बरोबर मधोमध पकडायचा आहे आणि मग त्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे। कट देऊन झाल्यानंतर मग आपण हा जो पॅचचं मार्किंग आहे त्याच्या कडेकडेने एकदम व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग करताना फार घाई करायची नाही, व्यवस्थित जेवढं मार्जिन आहे तेवढंच कटिंग करायचं आहे आणि नंतर या पॅचच्या कडेकडेने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। छोटे छोटे कट दिल्याने काय होतं की अस्तर इझिली फोल्ड होतं आतमध्ये आणि अस्तर कुठेही खेचल्यासारखं किंवा ओढल्यासारखं वाटत नाही। आणि वरती आणि खाली जो पॉइंट आहे वरती आणि खालचा तर त्याला पण छोटेसे नॉच देऊन घ्यायचे। त्यानंतर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। अस्तर आतल्या बाजूने येईल अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने सेट करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे मी पूर्ण कडेकडेने व्यवस्थित अस्तर हळूहळू हाताने खेचायचे। आपण इथे कॅनव्हास लावलेला नाही आहे त्यामुळे इथे काळजीपूर्वक हातानेच फिनिशिंग देत कडेकडेने पूर्ण जो राऊंड आहे त्याला टिप मारून घ्यायची आहे। आता इथे पूर्ण राऊंडला टिप मारून झाली की धागा कट करून घेणार आणि आपण हा भाग वेगळा करून घेणार। आता खालच्या बाजूने आपण ह्याला टिप मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आतमध्ये दुमडून घेतलं आहे आणि त्याला कडेकडेने टिप मारून घेत आहे। आता जे चारही बाजूने जे अस्तर आहे त्या अस्तरला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे।
पाहू शकता इथे चारही बाजूने शिलाई मारून झालेली आहे. आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत. पाहू शकता इथे आता एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालेलं आहे. आता तुम्हाला हवं तर तुम्ही हा जो राऊंड आहे त्याच्याकडेने लेस वगैरे लावू शकता, पण मी इथे लेस न लावता सेंटरला एक पॅच बनवणार आहे. त्यासाठी मी साडीचं थोडंसं कापड घेतलेलं आहे आणि त्याचा पॅच बनवत आहे. तर त्यासाठी मी अंदाजे 4 इंच रुंद आणि लांब 5 इंच अशा कापड घेऊन त्याला दोन्ही बाजूने गोळ एकत्र करून मग कडेवर शिलाई मारून अशा पद्धतीने एक पट्टी बनवून घेतलेली आहे. आता या पट्टीच्या कडेने आपण दाबटीप मारून घेणार आहोत. नंतर ही पट्टी सेंटरला मधोमध अशी ठेवून पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने पण स्टिच करू शकता किंवा अगोदर ह्याला प्लेट्स पाडून मग स्टिच करू शकता. मी ते प्लेट्स पाडून घेत आहे अगोदर. या प्लेट्स पाडून आपण सेंटरला शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्यात आणि त्यावरती मशीनच्या साहाय्याने शिलाई मारायची आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट सेंटरला डायमंडचा मणी किंवा बटन वगैरे लावून मग पण सुई दोऱ्याच्या साहाय्याने स्टिच करू शकता. पण मी अगोदर इथे शिलाईच्या साध्या दोऱ्याने स्टिच करून घेतलेला आहे. नंतर हा बो व्यवस्थित सेंटरला ठेवून त्याला जो आपण पॅच बनवलेला आहे त्याला स्टिच करून घेतला आहे. आता त्यानंतर आपण इथे याला अजून छान लुक यावं यासाठी लावणार आहोत बटन. साडीवरती मॅचिंग असं मी बटन इथं घेतलेलं आहे. हे आपण सुई दोऱ्याच्या साहाय्याने लावणार आहोत. पाहू शकता इथे मी रेड कलरचं बटन घेतलेलं आहे. आता आपण हा जो पॅच आहे सेंटरचा तसाच मॅचिंग दोरा घ्यायचा आहे आणि त्या दोऱ्याच्या साहाय्याने हे बटन ह्या पॅचला लावून घ्यायचं आहे. पाहू शकता हे बटन मी स्टिचिंग करून घेत आहे पॅचला. अशा पद्धतीने आपली नवीन एक सुंदर सिंपल अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.